राघवं रामचन्द्रं च रावणादिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। परमगुरु श्रीमंत श्री चरणदासजी महाराज परमपूज्य सद्गुरू श्री नानाथ यांच्या चरणी सादर विनंती। आपण योग वाशिष्ठाचा विचार करतो आहोत आणि या योग वाशिष्ठामध्ये चौथं जे प्रकरण आहे त्याला स्थिती प्रकरण असं म्हटलं जातं, त्याचा विचार आपण कालपासून करतो आहोत। या प्रकरणामध्ये श्रीरामाने अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, जे चित्ताच्या संदर्भात आहेत, मनाच्या संदर्भात आहेत, बुद्धीच्या संदर्भात आहेत आणि त्याला श्री वशिष्ठ ऋषींनी अतिशय समर्पक सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत। आणि ही उत्तरं देत असताना दाम व्याध कट यांचं एक आख्यान हे त्यांनी सांगितलेलं आहे। तर सांगायचं असं की ज्ञानी पुरुष जे असतात त्यांच्याकडे जी काही समृद्धी येते त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न, आसक्ती उत्पन्न होत नाही। ज्याची बुद्धी दृश्यापासून निवृत्त झाली आहे आणि विमल मती, त्याची विमल मती परमार्थामध्ये अभिनिविष्ट झाल्यामुळे केव्हाही मोह सागरात मग्न होत नाही। हे सर्व असत आहे अशी त्याची निरंतर भावना असते की ज्याची बुद्धी दृश्यापासून निवृत्त झाली आहे। दृश्य जगत हे सगळा कल्पना विलास आहे। एक माणूस गेला की त्याच्या जागी दुसरा येणार, दुसरा गेला की तिसरा येणार। परिस्थिती काय बदलणार आहे? काहीच नाही। जसं आपण पाहतो की पूर्वीच्याच फॅशन परत येतात, कपड्यांचे उद्यान, खाण्यापिण्याचे उद्यान, घरादारांचे परत परत परिवर्तन, परत परत ते चक्र फिरायला लागतं आणि परत परत तीच गोष्ट पाहण्यात ज्ञानी पुरुषांना स्वारस्य नसतं। म्हणून ते म्हणतात की ज्याची बुद्धी दृश्यापासून निवृत्त झाली, तो निवृत्त होतो। काय तेच तेच बघायचं, तेच तेच वेगळी शरीर, काय त्यामध्ये वेगळं नाही, तेच तेच आणि तेच, त्याच्यापासून तो निवृत्त होतो। त्याची मती परमार्थामध्ये पूर्णपणे स्थिर होते। असा जो माणूस आहे तो मोह सागरात निमग्न होत नाही, त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह निर्माण होत नाही। हे सर्व असत आहे अशी त्याची निरंतर भावना। जे काही दृश्य आपल्याला दिसत आहे हे असत आहे, हे तात्पुरतं आहे, हे नष्ट होणार आहे, हे पुन्हा पुन्हा तयार होणार आहे। त्यामुळे त्याच्या मागे न लागता, तेच बघत न बसता, जे सत्य आहे, जे नित्य आहे ते पाहण्यामध्ये त्याला जास्त आनंद मिळतो। ज्ञानी पुरुष कर्म करत असताना इच्छा आणि अनिच्छा या दोन्ही वृत्तींचा त्याग करून राहतो। माझी इच्छा झाली म्हणून मी क्रिया केली, माझी इच्छा झाली नाही म्हणून मी क्रिया केली नाही, असं स्वतःची इच्छा त्याला नसतेच। क्रिया करताना तो आपली जी काही क्रिया त्याला त्याच्या समोर येईल, त्याच्या वाटेला येईल, ती क्रिया, ती भूमिका तो उत्तम पद्धतीने करतो। त्याची प्रज्ञा कमलपत्रावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे केव्हाच या संसाराला लिप्त होत नाही। कितीही संसारामध्ये जेवढे मोह आहेत त्या कुठल्याही मोहामध्ये तो लिप्त होत नाही। त्याची बुद्धी संसारातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये रमत नाही। राम इंद्रियांसह वर्तमान तुझं मन
दर्शन स्पर्शनादी क्रिया करीत असो अथवा नसो नेहमी आत्मानुसंधान करीत जा. हे लक्षात ठेव की इंद्रियांनी काम करो अथवा न करो, मनाने सृष्टीचं दर्शन करो स्पर्शन करो काहीही करो, पण तू मात्र नेहमी आत्मानुसंधानाचं चिंतन करायचं. तुझं चित्त मात्र आत्मानुसंधानाच्या ठिकाणी स्थिर असायला. पुढे ते म्हणतात, राघवा, जेव्हा तुझ्या मनाला इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्याबद्दल यत्किंचितही प्रीती वाटेनाशी होईल, तेव्हा तू ज्ञान संपन्न होऊन भवसागराच्या पैल तीरावर गेलास असे म्हणायला हरकत नाही. की ज्या वेळेला इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्याबद्दल प्रीती वाटत नाही, प्रेम वाटत नाही. इंद्रिय हे साधन आहे आपल्याला या जगामध्ये जगण्याचे, ते भोग भोगण्याचे साधन नाही. आणि विषय तर काय, कधीही नष्ट होणार न नष्ट होणारा कारखाना आहे. या दोन्ही ठिकाणी ज्याचं मन आसक्त होत नाही तो पैल तीराच्या भवसागराच्या पैल तीरी गेला असं म्हणायला. तुला एकदा ऐहिक आणि पारलौकिक विषयांबद्दल प्रेम वाटेनासं झालं म्हणजे तू समाधीमध्ये स्थिर झाल्यामुळे देहभानावर नसलास किंवा परत देहभानावर आलास तरी तुला मुक्तीची इच्छा असो वा नसो ही अनायासेच तुला प्राप्त होईल. ज्या वेळेला ऐहिक आणि पारलौकिक विषयांबद्दल प्रेम वाटेनासं होतं त्यावेळेला समाधीमध्ये पूर्णपणे स्थिरता येते. ऐहिक विषयांबद्दल प्रेम वाटत नाही की, पण पारलौकिक गोष्टींविषयी पण प्रेम वाटायला नको. पारलौकिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मन रमायला नको. आणि तसं जर झालं तर ती समाधी खरी समाधी आहे. आणि त्यामुळे मुक्तीची इच्छा असो अथवा नसो, ती मुक्ती त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्याचं चित्त ज्ञानाच्या योगाने विशाल झालं आहे असे तत्ववेत्ते प्राज्ञ संसारामध्ये जसे वागतात तसाच तू वागत जा. मूर्खासारखा वागू नकोस. नित्यतृप्त आणि महाबुद्धिमान अशा महात्मा जीवनमुक्तांचं तू अनुकरण कर. ज्यांचं चित्त योगाच्या निमित्ताने विशाल झालेलं आहे असे जे तत्ववेत्ते आहेत ते संसारामध्ये जसे निर्लेपपणे वागतात राहतात. सगळ्या क्रिया करूनही ही क्रिया मी करत नाही अशा भावनेने राहतात. तसा तू वेड्यासारखा वागू नकोस. नित्यतृप्त आणि महाबुद्धिमान अशा महात्म्यांच्या जीवनमुक्तांचंच तू अनुकरण. असे जे महात्मा जे नित्यतृप्त आहेत, जे ब्रह्मस्वरूप आहेत, अशांचं अनुकरण करावं. अनुकरण करावं म्हणजे बाह्य अनुकरण नव्हे, आंतरिक अनुकरण करायला हवं. आपल्याकडे असे पण काही महाराज आहेत की स्वतःला परमेश्वराचा अवतार समजतात, त्यांच्यासारखेच बसतात, त्यांच्यासारखेच उठतात, त्यांच्यासारखेच हातपाय आवडतात. तुमच्या अशा क्रिया केल्यामुळे त्या लोकांचा तुम्ही अपमान करता असं त्याचा अर्थ. आजही आता काही स्वतःला शंकर महाराज समजणारे लोक आहेत आणि शंकर महाराजांसारखेच ते बसतात. शंकर महाराज बसायची म्हणजे त्यांची ती स्वतःची स्टाईल आहे बसण्याची. तुम्ही त्यांच्यासारखं बसून तुम्ही त्यांच्यासारखे नाही करणार. किंवा मी काय नारायणाचा अवतार आहे, मी काय अंक्याचा अवतार, मी काय कृष्णाचा अवतार आहे. भगवान श्रीकृष्णांनी जे कार्य केलं ते करून दाखवा, मग म्हणा. आणि म्हणायची मग गरज पडणारच नाही. लोक बरोबर तुम्हाला मान्यच करतील. स्वतःहून असं डिक्लेअर करायची गरज नाही की मला गुरुदेव म्हणा
वाल्मिकी ऋषी म्हणतात, आत्मदृष्टीचा आश्रय कर आणि अभिमान व मत्सर यांचा त्याग करून या भूलोकी कुशाल विहार कर. कायम आत्मदृष्टीचा माणसाने आश्रय करावा. काय बघायचंय सृष्टीमध्ये? तेच आणि तेच. त्यापेक्षा काय बघावं तर आत्मा, अभिमान, मत्सर हे जे काही दोष आहेत त्यांचा त्याग करावा आणि भूलोकी कुशाल विहार करावा. वाल्मिकी ऋषी म्हणतात की निर्मल अंतःकरणाच्या वशिष्ठ मुनींच्या अशा तऱ्हेच्या शुद्ध वाणीने राम तत्काल आरशासारखे निर्मळ झाल्यासारखे दिसू लागले. मधुर ज्ञानामृताने अंतर्बाह्य भरून गेलेला तो रघुनंदन पूर्ण चंद्राप्रमाणे शीतल झाला. राम म्हणतात की भगवान राजस सात्विक उपाधीचं कथन करीत असतात आपण ओघानेच ब्रह्मदेवांची उत्पत्ती सांगितली आहे. ती अनेक श्रुतींची प्रमाणं देऊन विशदही केली. ती मला समजली, परंतु तोच रम्य विषय जास्त ऐकण्याची इच्छा मला आहे, तेव्हा तुम्ही ते विस्ताराने सांगा. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघवा, आजपर्यंत लक्षावधी ब्रह्मदेव, शेकडो शंकर आणि हजारो नारायण होऊन गेले आहेत. या विचित्र ब्रह्मांडाप्रमाणे दुसऱ्या ब्रह्मांडामध्येही नानाविध आचार विचार यांनी युक्त असलेले देव, दानव आणि मानव इत्यादी हजारो जण विहार करीत आहेत. त्या काळात होती, म्हणजे आजही असायला हवं. या अनंत काळात आजपर्यंत हजारो प्रकारची अनेक शरीरं निर्माण होऊन गेली, सध्या आहे आणि पुढेही होते. ही जी अनेक ब्रह्मांड मी तुला सांगितले त्यातली ब्रह्मदेवांच्या उत्पत्ती विचित्र रीतीने होतात. जे काही ब्रह्मांड असतात आणि ती ब्रह्मांड निर्माण करणारे जे ब्रह्मदेव असतात त्या सगळ्यांची उत्पत्ती एकसारखी नसते, वेगळी होते. कधी कधी सृष्टी रुद्रापासून, तर कधी विष्णूपासून, तर कधी ब्रह्मदेवांपासून उत्पन्न होत असते, तर कधी ही सृष्टी मुनी तयार करतात. कुठे जर आपल्या असं वाचनात आलं तर ते खोटं आहे असं मानू नका. यांनी पुरावा दिला. ब्रह्मदेव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारांनी उत्पन्न होत असतात. क्वचित ब्रह्मदेव श्री विष्णूंच्या नाभी कमलापासून उत्पन्न होतात, तर कधी ते उदकापासून, तर कधी अंड्यातून, तर क्वचित आकाशापासूनही उत्पन्न होतात. एखाद्या ब्रह्मांडात रुद्रच सूर्य होतो, तर कधी इंद्र आणि विष्णूही सूर्य होतात. उत्पन्न होणाऱ्या सृष्टीचेही प्रकार विचित्र असतात. कधी सृष्टीमध्ये घनदाट वृक्षांची गर्दी असते, कधी सृष्टी माणसांनी गजबजलेली असते, तर एखाद्या सृष्टीत केवळ पर्वतच पर्वत असते, तर कधी एखाद्यामध्ये मातीच माती असते, तर कधी एखाद्या सृष्टीमध्ये सुवर्ण असते. राम हा काय सांगू, या एकाच सृष्टीमध्ये किती आश्चर्य भरलेली आहे. अशी वैविध्यपूर्ण सृष्टी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपल्याला दिसते. या सृष्टीच्या परंपरा केव्हापासून सुरू झाल्या हे सांगता येत नाही. म्हणून त्यांना अनादी असं म्हणतात. फक्त त्या सर्व उत्पत्ती विनाशशील आहेत एवढंच आपण समजावं समुद्रातल्या लहानपणी. ज्याप्रमाणे एका वर्षात हजारो क्षण निघून जातात, त्याप्रमाणे या आणि दुसऱ्या हजारो ब्रह्मांडांच्या पंक्ती होऊन जातात. या हजारो ब्रह्मांडाच्या कल्पना हृदयाकाशस्थ ब्रह्मपदामध्येच उत्पन्न होत असतात आणि तिथेच त्या लीनही होतात. ब्रह्मांडामध्येच सर्व परंपरा स्थित असतात व तत्वज्ञानाच्या योगाने या सर्व त्रिभुवनांच्या शोभा मिथ्या आहेत
असं पाहू लागेपर्यंत त्या विस्तीर्ण आकार धारण करून चिदाकाशामध्ये स्थिर असतात. सगळे सर्व जे निर्माण होतात ते सगळे आपल्या चिदाकाशात निर्माण होतात. आणि जोपर्यंत आपण सृष्टीमध्ये रमतो, बाह्य जगतामध्ये रमतो, संसारामध्ये रमतो, तोपर्यंत आपल्या चिदाकाशामध्ये हा संसार आहेच. सृष्टीची रचना फार मजेशीर आहे. कधी कधी पहिल्यांदा आकाश उत्पन्न होतं, नंतर त्यापासून ब्रह्मदेव तयार होतो, त्याला व्योमज प्रजापती असे म्हणतात. कधी कधी आधी वायू उत्पन्न होतो, त्याच्यापासून ब्रह्मदेव निर्माण होतात, त्याला वायुज प्रजापती असं म्हणतात. कधी कधी तेज उत्पन्न होतं आणि त्यापासून ब्रह्मदेव तयार होतात, त्यांना तेजस प्रजापती म्हणतात. तर कधी सगळ्यात आधी उदक तयार होतं आणि त्यापासून जे ब्रह्मदेव तयार होतात त्यांना वारीज प्रजापती असं म्हणतात. कधी कधी पृथ्वीच उत्पन्न होते आणि त्यापासून त्याला पार्थिव प्रजापती असं म्हणतात. पृथ्वी आधी निर्माण होते, त्या पृथ्वीपासून ब्रह्मदेव निर्माण होतात आणि मग ते ब्रह्मदेव पार्थिव प्रजापती म्हणवले जातात. अशा प्रकारे पंचमहाभूतांपैकी एक महाभूत बाकीच्या 4 महाभूतांना दडपतं आणि स्वतः विकास पावतो आणि नंतर त्याच्यापासून झालेला ब्रह्मदेव हा सृष्टीची क्रिया करतो. कधी कधी नारायण नावाच्या पुरुषाच्या नाभीपासून कमल उत्पन्न होतं, त्यातून ब्रह्मदेव उत्पन्न होतात, त्यांना पद्मज प्रजापती असं म्हणतात. जगाच्या उत्पत्ती संबंधाने तर्कवितर्क करण्यात काहीच अर्थ नाही. परमेश्वराच्या अचिंत्य माया शक्तीचा हा सर्व खेळ. हे खरं आहे ते खोटं आहे किंवा असं होऊ शकत नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. परमेश्वराने त्याची असणारी जी अनिर्वचनीय माया शक्ती आहे तिच्या योगाने उत्पन्न केलेली ही स्वप्नाप्रमाणे मिथ्या भ्रांती आहे. हे जग म्हणजे स्वप्नाप्रमाणे निर्माण केलेली भ्रांती आहे, भ्रम आहे, भास आहे, आभास आहे. पद्मज व्योमज प्रजापतीची उत्पत्ती सुद्धा मनाच्या अचिंत्य शक्तीमुळेच होते. ब्रह्मदेव स्वतः तयार होत नाही, ते मनाच्या शक्तीमुळेच तयार होतात. प्रजापतीच्या उत्पत्तीप्रमाणे इतर प्रजापतींच्या बाबतीतही कोणताही एक नियम दिसून येत नाही. संसार म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे शुद्ध मनोविलास आहे, दुसरं काहीही नाही. जोपर्यंत अज्ञानाचं समूळ निर्मूलन झालं नाही तोपर्यंत पुन्हा उत्पत्ती, पुन्हा नाश, पुन्हा सुख, पुन्हा दुःख, पुन्हा कृत, पुन्हा त्रेता, पुन्हा द्वापार, पुन्हा कली अशी युग एकामागून एक चक्राकार फिरत असतात. चिदाकाशामध्ये सर्व भाव स्वभावतःच स्थिर असतात आणि हे सगळं जे आहे ते आपल्या चिदाकाशामध्ये स्थिर असतं. वृक्षामध्ये फूल, फळ इत्यादी सर्व काही असतं, त्याप्रमाणे परतत्वामध्ये हे सर्व काही व्यक्त रूपाने तर कधी अव्यक्त रूपाने स्थिर असतं. सृष्टी हा चैतन्यावरील केवळ विवर्त आहे, बदल आहे, रूपांतर आहे, घोडा आहे. संपूर्ण सृष्टी चित्रूपापासून उद्भवते आणि चंद्रांच्या किरणांप्रमाणे निराळी दिसली तरी ती चित्रूपामध्येच स्थिर असते. ती सृष्टी जरी आपल्याला वेगळी दिसली, तिच्यामध्ये बदल होताना दिसले तरी ती त्या चित रूपापासून चित शक्ती जी आपण बघितली
ती चित्शक्ती जी आहे तिच्यापासून ती वेगळी दिसते. जसं सूर्याची किंवा चंद्राची किरण आपल्याला वेगळी दिसतात, ती वेगळी असतात का? चंद्रापासून सूर्यापासून नाही, ती त्याचीच असतात. तसा हा सगळा संसार पसारा जरी वेगळा दिसत असला तरी ते सगळं एकच तत्वापासून आहे. राम हा संसार सत आहे असं म्हणता येत नाही, कारण सर्व शक्तिमान परमात्म्याच्या ठिकाणी संसार भावना शक्यच नाही. संसार सत्य कितीही आपण म्हणतो नाही हो आम्ही संसार करतोय, तो भ्रम करतोय, भ्रम पाळतो आणि तो आणखी वाढवतो. संसार असत म्हणावा तर तो दिसतो, जाणवतो, तो जरी मिथ्या असला तरी सत्यच आहे. सर्वोपत्तीनंतर प्रलय आणि प्रलयानंतर सर्वोपत्ती हे चक्र पुन्हा पुन्हा फिरत असतं. हे संसार चक्र दाशुराच्या आख्यायिकेप्रमाणे केवळ शून्य रूप असून ते केवळ कल्पनेने रचलेलं आहे. दाशूर चित्ताख्यान आपण जे ऐकलं, 1000 हात 1000 मस्तक असणारा तो दानव फिरतो, स्वतःचे अंगाचे तुकडे करून घेतो, मोठ्याने रडतो, ओरडतो. तो जसा आहे तसा हा सगळा संसार. मी केलं, माझ्यामुळे झालं, यांनी केलं, त्याच्यामुळे मला त्रास झाला, काही कोणामुळे काही होत नाही, सगळं काही मनोकल्पित आहे असं मी म्हणतो. राम म्हणतात की महाराज हे संसार चक्र दाशुराच्या आख्यायिकेप्रमाणे कल्पनेने रचलेलं पण वास्तविक शून्य रूप आहे असं आपण म्हणता, पण ते कसं याचा उलगडा करा. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम मागध नावाचा एक विशाल देश आहे आणि त्या देशामध्ये सर्वत्र कदंब वृक्षाची असंख्य झाडं आहेत, घनदाट आहे, त्यामुळे अनेक पक्षी त्या वृक्षांवरती वास करतात. या मागध देशामध्ये असणाऱ्या एका पर्वतावर दाशूर, आपण जे आपण म्हणतो ते वेगळा, दाशुराची आख्यायिका आता येणार आहे. तर मागध देशामध्ये असणाऱ्या एका पर्वतावर दाशूर नावाचा एक महातपस्वी राहत होता. तो परमधर्मात्मा असून तपाच्या योगाने वितरागी बनलेला होता. तो आपल्या पर्वतांवरील पक्ष्यांनी गजबजलेल्या कदंब वृक्षाच्या एका पानावर राहत असे. राम म्हणतात की भगवान तो तपस्वी कोणत्या हेतूने अरण्यात गेला आणि कदंब वृक्षाच्या आणि कदंबाच्या वृक्षावर का राहू लागला? वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम शरभौमा नावाचा त्याचा पिता होता. जणू दुसरा ब्रह्मदेवच असून तो पर्वतावर राहत असे. दाशूर हा शरभौमाचा एकुलता एक मुलगा होता. दोघे अरण्यात सुखाने कालक्रमणा करत होते. कालांतराने शरभौमाचं देहावसन झाले. दाशुराला त्याचं अपार दुःख झालं आणि तो पित्याचा शोक करीत राहिला. राम तो पोरका होऊन अरण्यात दीन होऊन आक्रोश करायला लागला. तिथल्या एका वनदेवीने त्याचं अदृश्य स्वरूपात राहून सांत्वन केलं आणि त्याला धीर दिली. त्याने डोळे पुसले आणि पित्याचं अर्थोदैहिक मोठ्या आदराने पार पाडले आणि ब्रह्मज्ञानाच्या सिद्धीसाठी उत्तम तपश्चर्या करण्याकरता तो अरण्यामध्ये निघून गेला. तिथे त्याने वेदांचं अध्ययन केलं. त्यांच्या रहस्याच्या विचारामध्ये तो घडून गेला. तपश्चर्येमुळे तो क्षेत्रीय वेदनिष्ठ झाला, परंतु ब्रह्मनिष्ठ झाला नाही. म्हणजे वेदांचं ज्ञान त्याला झालं खरं, पण ब्रह्मज्ञान काही झालं नाही. शुद्ध अशुद्ध संकल्पनांमधून त्याची सुटका होईल. म्हणून या धर्मीवर त्याला कुठेही समाधान वाटले. म्हणून आपल्या कल्पनेने त्याने वृक्षाचे अग्र अत्यंत शुद्ध आहे असं मनाने ठरवून त्या ठिकाणी बसून तपश्चर्या करून युक्त आहे. पक्षाप्रमाणे वृक्षाच्या एका पानावरही स्थिर बसता यावं म्हणून त्याने
घोर तपश्चर्या सुरू केली. मनाचा दृढ निश्चय करून त्याने अग्निकुंड प्रज्वलित केले आणि त्यात त्याने आपलं मांस काढून त्याची आहुती दिली. इतक्यात अग्निनारायण त्याच्यापुढे उपस्थित झाले आणि दाशुराला म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला हवे ते मागून घे. अग्नीचं मनोगत ऐकून दाशुराने अर्घ्य पुष्पादी साधनांनी त्याची पूजा केली व त्याला म्हणाला की भगवान, प्राण्यांनी कसबसलेल्या या पृथ्वीवर मला पवित्र असे स्थान दिसत नाही. यास्तव मला वृक्षाग्रावर आसन घालून स्थिर राहता येईल असा वर द्या. त्या मुनिपुत्राचं मनोगत ऐकून अग्निनारायण तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले. आपलं मनोरथ पूर्ण झालं याचा दाशुराला अत्यंत आनंद झाला. राघवा त्या अरण्यातील एका अतिशय महाकाय कदंब वृक्षावरती दाशुराने आरोहण केलं आणि त्या वृक्षाच्या एका गगनचुंबी फांदीच्या टोकावरील पानावर निशंकपणे बसून तपश्चर्या करण्याचा त्याने निश्चय केला आणि त्याप्रमाणे त्याने तपश्चर्या सुरू केली. तेव्हापासून तो कदंब दाशूर नावाने विख्यात झाला. त्याला परमार्थाचं ज्ञान झालेलं नव्हतं, तो केवळ कर्मठ होता. त्यामुळे त्याने फलाची आकांक्षा ठेवून मानसिक यज्ञ करण्यास सुरुवात केली. 10 वर्ष त्याची मानसिक यज्ञ या करण्यात उलटून गेली. इतके वर्ष तो करीत राहिल्यामुळे त्याचं चित्त राग द्वेष मल विरहित झालं आणि त्याच्या अंतःकरणात पूर्वजन्मीच्या श्रवणादी संस्कारामुळे आत्मज्ञान आपोआप प्रतिबिंबित झालं. त्याच्या बुद्धीवरील अज्ञानाची आवरणं नष्ट झाली, चित्तावरील वासना मन जळून गेला, आत्मज्ञान परिपक्व होऊन चित्त निर्मळ झाले. काही दिवसांनी आपल्या समोरील एका लतेच्या शाखाग्रावर बसलेल्या एका वनदेवतेला त्याने पाहिलं आणि तिला विचारलं की तू कोण आहेस आणि इथे काय का आलीस? ती वनदेवता त्याला म्हणाली की महाराज, या वनाची मी एक देवता आहे. इथल्या लताकुंजामध्ये मी क्रीडा करते. दुसरे असे की आम्हा वनदेवतांच्या मदनोत्सवात अनेक मैत्रिणी मला भेटल्या, परंतु त्या सर्व पुत्रवती होत्या, मीच पुत्ररहित होते. त्याचे मला अतीव दुःख झाले. तेव्हा महाराज, मला पुत्रप्राप्ती व्हावी असं काही करा, नाहीतर मी तुमच्या समोर अग्निकुंडात आपला देह विसर्जित करेल. वनदेवीचं मनोगत ऐकल्यावर दाशुराला तिची कीव आली आणि त्याने तिला एक फूल दिलं आणि तिला म्हणाला की तुला 1 महिन्याने सर्व जगाला पूज्य अत्यंत सुंदर पुत्र होईल, तो मोठा तत्वज्ञ असेल. मुनींच्या मुखातून आशीर्वचन ऐकून तिला अतिशय आनंद झाला आणि ती त्यांची सेवा करण्याकरता तिथे राहण्याचं मनोगत तिने व्यक्त केले. त्यावरती तिला दाशुरांनी नकार दिला आणि तिला जाण्याची आज्ञा दिली. पुढे काही वर्षांनी तीच सुंदर वनदेवी आपल्या 12 वर्षाच्या मुलाला बरोबर घेऊन त्या मुनींकडे आली आणि त्यांना उद्देशून म्हणाली की भगवान, हा पहा आपला दोघांचा भव्य कुमार. मी याला वेदादी सर्व विद्यांमध्ये निष्णात केला आहे. आता याला फक्त सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अध्यात्म ज्ञान तेवढं प्राप्त करायचे राहिलेलं आहे. तेव्हा कृपा करून आपण त्याला ते ज्ञान द्या. मुनी तिला म्हणाले की आपल्या पुत्राला म्हणजे माझ्या शिष्याला इथे ठेवून तू निघून जा. ती स्त्री तिथून निघून गेली. पुत्र आपल्या पित्याचे शिष्यत्व पत्करून तिथेच राहिले. त्या पुत्राने आपल्या पित्याकडून ब्रह्माचं परोक्ष ज्ञान संपादन केले. पुढे आपल्या पुत्राला ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान व्हावं म्हणून त्याला दाशू
उपदेश करू लागले. निरनिराळी आख्यानं, आख्यायिका, दृष्टांत, इतिहास, वेदांत, सिद्धांत अशा प्रकारे पुष्कळ दिवसपर्यंत त्यांनी उपदेश केला. वशिष्ठ ऋषी म्हणतात की राघवा, मी एकदा मंदाकिनीमध्ये स्नान करण्याकरता आकाश मार्गाने जात असताना दाशुरांचा कदंब वृक्ष मला दिसला. तिथे ते आपल्या पुत्राला अत्यंत मधुर भाषेमध्ये ज्ञान देताना माझ्या कानावर पडले. म्हणून मी तिथेच थांबलो आणि ऐकू लागलो. त्या दोघांचा संवाद मनाला समाधान देतो. तर त्यांचा संवाद काय होता? त्यांच्या संवादाचा सारांश असा होता की अनंत सत्ता मात्र आणि चिद्रूप आत्मतत्वाचं विषयान्मुखत्व म्हणजे मन आहे. हाच संकल्प वृक्षाचा अविद्यारूपी बीजापासून उत्पन्न होणारा पहिला अंकुर आहे. अनंत जी सत्ता आपल्याला दिसते, जी विषयान्मुख असते, ती सगळी सत्ता केवळ मनाची कल्पना आहे. आणि मग हा संकल्प वृक्षाचा अविद्यारूपी बीज जो आहे त्याच्यापासून उत्पन्न होणारा पहिला अंकुर आहे. चित सत्तेमुळे ज्याला सत्ता प्राप्त झाली आहे असा तो अंकुर क्रमाक्रमाने वृद्धिंगत होऊन चित्ताकाशाला व्यापून टाकतो आणि अधिष्ठान चैतन्याला आच्छादित करतो आणि जड प्रपंचाकार उत्पन्न करतो. हे जे मन आहे, हेच मन हळूहळू क्रमाक्रमाने विकसित पावते आणि संपूर्ण चित्ताकाशाला व्यापून टाकतं. तिथे चैतन्य जे आहे त्याला आच्छादित करतो. जे चैतन्य आहे ते आपण म्हणतो ना की बुद्धीवरती, चैतन्यावरती पडदा पडलेला आहे. हा जो पडदा आहे हा अज्ञानाचा, भ्रमाचा आहे. खरंच पडदा आहे का? मला सुद्धा आधी सुरुवातीला वाटायचं खरंच असं काही पडदा असं टाकलेला आणि जसं आपण पडदा बाजूला करतो तसं बाजूला होतो. त्या ज्या कल्पना आहेत याच्यामुळेच आपण विचार करतो. तर पडदा याचा अर्थ असा की तिकडे दुर्लक्ष होतं आणि वृत्ती बहिर्मुख होते. त्यामुळे संसार हाच सर्वस्व आहे. मी, माझं कुटुंब, पुढचं कुटुंब, त्याचं कुटुंब, याचं कुटुंब, मुलं, नातवंड, मुली, नातवंड संपणार नाही. हे सगळं वाढतच जाणार. ज्याप्रमाणे समष्टी संकल्पातून जगाचा उद्भव होतो त्याप्रमाणे व्यष्टी संकल्पातून बुद्धी, अहंकार, प्राण, इंद्रिय, देह इत्यादींचा उद्भव होतो. एका अंकुरापासून दुसरा फाटा, दुसऱ्यापासून तिसरा, अशा प्रमाणे संकल्प वृक्षाची वाढ होत जाते. एका मुलाला जन्माला घातलं की त्याचा संसार वाढतो. तो एकटा राहतो का? तो लग्न करतो, त्याची मुलं होतात, त्याची मुलं होतात, त्यांची मुलं होतात, असा तो वृक्ष वाढत जातो. आणि संसार एका घरामध्ये 4 भांड्यांमध्ये होतो का? नाही. घरात असलं तरी हे असं नाहीये माझ्याकडे. हा असा तवा नाहीये. घरामध्ये रांग असते तव्यांची आणि म्हणून पुरुष येत नाही. तुझं तुझा म्हणतात शॉपिंग कधी पकडणार मला ते सगळं राहू दे. लागेल कधी कधी नाही ना लागेल. कल्पना असते की आज मोठे लागेल, मी आलो की लागेल. असा हा संसार आपण आपला वाढवत राहतो. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की या संकल्पनांपासून बुद्धी, अहंकार, प्राण, इंद्रिय, देह वाढतो. आणि देह वाढला हे सगळं एकत्रित झालं की मग आणखी वेगळे वेगळे संसार सुरू होतात. संकल्प वृक्ष थांबायचं नाव घेत नाही. ही संकल्पाची वाढ सुखाकरता नाही तर दुःखाकरताच होत असते. इतके संकल्प वाढवले, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, एवढं करून सुख मिळालं का ते विचारायचं नाही. सुख मिळतच नाही.
कितीही असलं आणि कसंही असलं तरी सुख म्हणून मिळत. म्हणून ते म्हणतात की हे सगळं दुःख वाढवणारच कारण आहे. या जन्माधिक सर्व संकल्परूप भ्रांती आहे. हे तत्वज्ञान अंगी वाढल्यास जन्म मृत्यू शिल्लक राहत नाही. हा सगळा संकल्परूपी मनोरूपी भ्रमात्मक संसार आहे. हे तत्वज्ञान ज्या वेळेला अंगी मांडतं त्यावेळेला जन्म मृत्यू सुद्धा शिल्लक राहत. कारण हे कळल्यानंतर माणूस संकल्प करायचा बस आता नको, परत परत तेच खेळायचं, परत परत तेच दुःख अनुभवायचं, कशाला नको. बाळा म्हणजे हे ऋषी आपल्या मुलाला सांगतायत आणि वशिष्ठ ऋषी हे सगळं ऐकतायत. बाळा, तू आपल्या संकल्पामुळे व्यर्थ मूड बनत आहेस, म्हणून कसलाच संकल्प करू नकोस आणि यापूर्वी अनुभवलेल्या सुख दुःखांचेही स्मरण होऊ देऊ नकोस. या दोन गोष्टी जर तू केल्या तर तुझं पूर्ण कल्याण होईल. नवीन नवीन संकल्प करायचे नाही, मागचे संकल्प आधी पूर्ण करायचे. मागचे सोडून द्यायचे, परत नवीन करायचं. सगळे अर्धवट, कशाचा ताळवाई मिळणे. एकच संकल्प करायचा, आत्मज्ञान प्राप्तीचा, ब्रह्मज्ञान प्राप्तीचा. बाकी सांसारिक संकल्प करायचे नाही. आणि दुसरी गोष्ट, यापूर्वी अनुभवलेलं जे सुख दुःख आहे त्यांचं स्मरण होऊ द्यायचं. पण हे स्मरण करण्यातच आपला बराचसा वेळ जातो, बरीचशी शक्ती जाते. आणि महिला वर्गामध्ये हे भयंकर असतं. 30 वर्षांपूर्वी 10 रुपयाला भाजी होती, ठीक आहे ना, होती. आता कसं आठवत आहे, आता 40 रुपये आपल्याला घ्यावीच लागते. सोडून द्या. 30 वर्षापूर्वी सासूबाई मला असं बोलल्या, काय भयंकर. आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळ्या प्रकारचं दुःख जे होऊन गेलं तेच पुन्हा उगाळतो, पुन्हा पुन्हा आपण दुःखाच्या कर्तेमध्ये पडतो. म्हणून ते सांगतायत की बाळा असं घरी करू नये. पुढे ते म्हणतायत की तुझ्या अंतःकरणातील यच्च यावत ज्ञानभ्रांतीचा निसंशय निराश होईल. त्याच्यामुळे तर या दोन गोष्टींमुळे की नवीन संकल्प नको आणि होऊन गेलेलं सुख आणि दुःख दोघांचे स्मरण करून संकल्पनाशाचा दृढ प्रयत्न करीत गेल्यास सर्व भयाचा नाश होतो आणि पूर्वानुभव सुख दुःखांच्या विस्मरणामुळे संकल्पनाशाचा अभ्यास करावा. ही संकल्प परत परत करायचे नाही. 1 जानेवारीला आम्ही संकल्प करतो. जानेवारी कसा बसा ढकल सगळं नाही होत. त्यामुळे संकल्प करूच नका. संकल्प नाश करण्याचा संकल्प करा. याच्यामुळे कुठलाही संकल्प करायचा नाही. त्यामुळे काय होईल, सर्व प्रकारच्या भयांचा नाश. सगळे भय नाश पावतो, पण जुने संकल्प पूर्ण करायचे. नवीन करायचे नाही हे खरं आहे, जुने केलेले मात्र पूर्ण करायला हरकत नाही. आणि पूर्वानुभव सुख दुःखांच्या विस्मरणामुळे संकल्पांचा नाश. परत परत तेच संकल्प येत नाही. एकीकडे संकल्प नाश करताना दुसरीकडे मात्र मी ब्रह्म आहे ही भावना दृढ करीत गेल्यास विषय संकल्पांचा आपोआप निराश होतो. मी पूर्ण आनंद स्वरूपी आहे असं अखंड चिंतन करीत गेल्याने आत्म्याची नैसर्गिक आनंद रूपता अभिव्यक्त होत जाते. कारण आपण त्या आत्म्याला प्रकट करायला वावच देत नाही. सगळे काही मनाचे विचार संकल्प इतकं काही गजबजून टाकतो की तो आत्मा सत्य स्वरूप आहे, तो आत्मा ब्रह्मस्वरूप आहे, तो आत्मा आनंद स्वरूप आहे, तो आत्मा चित्घन आहे आणि त्याने व्यक्त व्हावं अशी आपण त्याला वेळच देत नाही.
वावही देत नाही. तर त्याला वाव द्या म्हणजे तू प्रकट होईल. वाव दिला तर कोणी प्रकट होईल की तसं ते म्हणतो. जास्त वपुत्रा, तू आजपासून विषयांचा संकल्प करायचा नाही असा दृढ संकल्प कर. तसंच आत्मतत्वाचं अहर्निश मनन आणि निधिध्यास करीत जाऊन मनाला छेदून टाक. संकल्पांचा क्षय झाला म्हणजे हे संसार दुःख समूळ नष्ट होतं. कारण संकल्पच मन आहे. जीव, चित्त, वासनायुक्त बुद्धी ही सर्व संकल्पाची भिन्न भिन्न रूप आहे. आपलं चित्त असेल, आपला जीव असेल, आपली वासनायुक्त असणारी बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं संकल्पांचीच नावं आहे. संकल्प वाचून जगात दुसरं काहीही नाही. म्हणून तू हृदयातून संकल्पाला काढून टाक. सगळ्या संकल्पाचं अधिष्ठान मन आहे. ते अतिशय चंचल असून स्वेच्छेने या जगाची रचना करतो. स्वेच्छेने तिथे काही धर्मार्थ नसतो. मनामध्ये जर एवढं सामर्थ्य आहे तर ते सगळं चांगलेच संकल्प का करत नाही असा प्रश्न येऊ शकतो. चांगले संकल्प मनामध्ये का येत नाही? मी ब्रह्मज्ञानी व्हावं, मी आत्मज्ञानी व्हावं, मी सर्व शक्तिमान व्हावं, मी ब्रह्मस्वरूप व्हावं असे संकल्प का मनात येत नाही? मन हे माकडाप्रमाणे नानाविध चेष्टा करीत असते आणि दुसरे विषयांचं स्मरण मनाला होताच संकल्प तरंग वाढू लागतात. त्यांच्या अदर्शनाने आणि विस्मरणाने ते क्षीण होत जातात. विषयांच्या अनुषंगाने उठणारे संकल्प हे कसे असतात? अप्रकट असतात, गूढ असतात, गुप्त असतात, प्रदीप्त असतात. कधी ते उज्ज्वल असतात, व्यक्त होणारे असतात, कधी क्षणभंगूर असतात, कधी भ्रमात पाडणारे असतात. जड आणि विजेच्या टिंबेप्रमाणे ते चंचलही आहे. संकल्पांचं स्वरूप सांगितलं. आपल्याला असं वाटतं की आपण फक्त मनात कल्पना केली की झालं. असं संकल्प किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अशा प्रकारे दोघा पिता पुत्रांचा संवाद ऐकला. दोघेही तपश्चर्येने अत्यंत तेजस्वी दिसत होते. दाशू आणि त्यांचा मुलगा. त्यांचे माझ्याकडे लक्ष केल्यावर त्यांनी माझं स्वागत केलं, मला आसन दिलं, यथाविधी पूजा केली. तिथे मी रात्री मुक्काम केला आणि सकाळी मला त्यांनी निरोप दिला. पूर्वसंकल्पाप्रमाणे मी मंदाकिनीवर जाऊन पोहोचलो आणि त्या गंगेमध्ये स्नान करून पुन्हा सिद्धांच्या आकाश मार्गाने स्वस्थानी परत आलो. ही दाशुराची कथा तुला सांगितली. यावरून तू हे लक्षात घे की सत्य असत्य इत्यादी विकल्पांना फाटा देऊन तू निरंतर उदार आणि आत्मनिष्ठ हो. तू आपल्या अंतःकरणातील सर्व प्रकारच्या विकल्पांना आश्रय देणारं मन आणि ज्ञान यांना साफ धुवून टाक असं वशिष्ठ ऋषी रामांना सांगितलं. या गोष्टीवरून तुझ्या काय लक्षात येईल किंवा काय लक्षात घे की कुठल्याही सत्य असत्य विकल्पांना पाळू नकोस, त्यांना फाटा दे, त्यांना स्वतःमध्ये ठेवू नकोस आणि निरंतर आत्मनिष्ठ हो. मन आणि बुद्धी जी आहे ती पूर्ण स्वच्छ कर, निर्मल कर. आणि मन आणि बुद्धी स्वच्छ निर्मल व्हावी असे जर वाटत असेल त्या मनाला आणि बुद्धीला आत्मस्वरूपाशी जोडण्याची कला साध्य करून घे. त्याशिवाय मन आणि बुद्धी निर्माण होत नाही. मन आणि बुद्धी संसारात रमते राहते म्हणून ती अशुद्ध होत जाते, तिच्यामध्ये विकल्प निर्माण होतात आणि तेच मन आणि बुद्धी आत्मस्वरूपाकडे लावली की ती शुद्ध होते. सर्वत्र ओतप्रोत भरलेलं शुद्ध आत्मतत्व अखंड पाहत जा, म्हणजे तुला परमपदाची प्राप्ती होईल आणि तू जगात सतत वंदनीय होऊन राहशील.
दृढ अभ्यासाच्या योगाने बुद्धी आत्मस्वरूपामध्ये परिनिष्ठित झाली म्हणजे कर्तृत्व आणि अकर्तृत्व या दोन्ही भावनांचा त्याग करून मनाला सर्वैव नष्ट करून टाकणं हेच सर्वात उत्तम आहे. आणि हा अभ्यास दृढतेने करायला. या अभ्यासामुळेच बुद्धीमध्ये आत्मस्वरूप स्थिर होईल आणि कर्तृत्व अकर्तृत्व मी करतो, माझ्यामुळे होतं किंवा मला काही जमतच नाही, होतच नाही, हे सगळे भाव टाकून दे. मनाला नष्ट करून टाकणं, मनाचं अस्तित्व जे सारखं आपल्याला स्वैर जीवन जगायला भाग पाडतं त्याला अस्तित्व ठेवू नकोस. राम म्हणतात की हे सत आहे, हे असत आहे, मी समष्टी आहे, व्यष्टी देह नाही, अशा अनियमित कल्पना नियत स्वभाव आत्म्याच्या ठिकाणी पोहोचून आला. तसेच निर्मळ आत्म्यामध्ये हे जग प्रथम कुठून उत्पन्न झालं हे मला सांग. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, तुझी वृत्ती आत्मस्वरूपामध्ये अजूनही पूर्णपणे रमून गेलेली नाही, अखंड बोधाकार झाली नाही. तोपर्यंत माझ्या उत्तराने तुझं समाधान होणार नाही. मोक्षाचा सिद्धांत तुला एकदा हस्तगत झाला म्हणजे जे विवेचन ऐकण्यास तू सर्वस्वी योग्य होशील. या प्रश्नाचं उत्तर ऐकण्याचा अद्याप तुला अधिकार प्राप्त झालेला नाही, परंतु सिद्धांत काय तुझ्या प्रश्नांची मी समग्र उत्तरं देईन त्यावेळी तुझ्या चित्तामध्ये आत्मबोध बांधला गेलेला असल्यामुळे ती उत्तरं स्वाभाविकपणे तुझ्या चित्तामध्ये आरूढ होतील. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच यांनी दिली पाहिजे आणि ती लगेच आपल्याला कळली पाहिजे असं नाही. आपली धारणा काय आहे आणि आपण ते ज्ञान किती आत्मसात केलं आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत. कारण सगळ्याच गोष्टी नुसत्या शब्दांनी सांगून कळत नाही. राम म्हणतात की आत्मदर्शन हे ज्याला त्याला स्वतःच्या प्रयत्नाने मनन निधिध्यासानेच प्राप्त होत असते. दुसऱ्याचा उपदेश केवळ निमित्त मात्र असतो. चित्ताच्या मलिनतेमुळे आत्मा मलिन झालेला असतो आणि चित्ताच्या प्रसन्नतेमुळे शुद्ध सत्वामुळे आत्मबोध होऊन आत्म्याच्या अखंड बोधाकारतेचा अनुभव येतो. मन संसारात रमतं त्यामुळे मलिन होतं. त्यामुळे आत्मा मलिन झालाय असं आपल्याला वाटतं. आत्मा मलिन होणार नाही, तो निर्लेप आहे, तो स्वच्छ आहे, निर्मळ आहे. आणि ज्या वेळेला चित्त शुद्ध होतं त्यावेळेला आपला आत्मबोध होतो आणि अखंड आत्मबोधाचाच अनुभव येत राहतो. अखंड आत्मबोधाची स्थिती वशिष्ठ ऋषी म्हणतात की अखंड आत्मबोधाची स्थिती तुला अद्याप प्राप्त झालेली नसल्यामुळे ते विवेचन तुझ्या चित्तात अजून बरोबर बसलेलं नाही. यावरून तुझ्या चित्तातील यच्च यावत वासना गलित झालेल्या नाहीत असे दिसते की तुझ्या चित्तामध्ये अजूनही काही वासना अंशात्मक स्वरूपात शिल्लक आहेत आणि म्हणून तुला अजून आत्मबोध पूर्ण झालेला नाही किंवा जरी झाला तरी काही वेळापुरता होतो आणि पुन्हा तुझं चित्त भरतं. पुढे ते म्हणतायत की जो वासनेने बुद्ध असतो तोच खरा बद्ध आणि ज्याला वासना क्षय ज्याचा झाला तो मुक्त झाला असं म्हणण्यास हरकत नाही. बद्ध आणि मुक्त कोण संसारामध्ये? जो वासनेमध्ये अडकलेला आहे तो बद्ध. विविध प्रकारच्या वासना इच्छा संसाराविषयी आणि जो वासनांपासून मुक्त झाला तो मुक्त. म्हणून तू सर्व वासनांचा त्याग कर, मोक्ष वासनेचाही त्याग कर. तामसी राजसी वासनांचा सर्वथैव त्याग करून
मैत्री, करुणा, मुदिता, सर्वभूता मैत्री ही ठेवावी. मैत्री म्हणजे काय? ही सगळ्यांची समदृष्टी समबुद्धी ठेवावी, त्याला मैत्री म्हणतात. करुणा, प्रत्येकाविषयी प्रेम, आत्मीयता, आपुलकी ठेवावी. आणि मुदिता, मुदिता म्हणजे काय? सगळीकडे आनंद भरलेला आहे हा भाव. आनंदाने राहावं, प्रसन्नतेने राहावं. तर या तीनही गोष्टींमध्ये राग नाही, द्वेष नाही, अहंकार नाही, मत्सर नाही, क्रोध नाही, वासना नाही. हे सगळं झालं की मग चिन्मात्रे आपण वेगळे नाही असं चिंतन करायला पाहिजे की जो चिन्मात्र आत्मा आहे त्याच्यापेक्षा मी वेगळा नाही, तो आणि मी एकच आहे. त्याच्याकरता काय करावं? पहिल्यांदा संप्रज्ञात समाधीचा अभ्यास करावा. म्हणजे तो जो आत्मा आहे त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. ही एकरूपता एकदम येत नाही. वारंवार अभ्यास करत गेला की ती एकरूपता, तन्मयता हळूहळू वाढत जाते. आणि मग मन, बुद्धी यांचाही त्याग होतो. साधनेचा अभ्यास वाढायला लागला की मनाचं अस्तित्व नाहीसं व्हायला लागतं, बुद्धीचं अस्तित्व नाहीसं व्हायला लागतं, चित्ताचं अस्तित्व नाहीसं व्हायला लागतं. आणि मग जे ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याच्याशी पूर्णपणे तद्रूप होणं, एकरूप होणं, एक रस होणं ही क्रिया सुरू. पहिल्यांदा त्याला पाहण्याचा प्रयत्न असतो, त्याला जाणण्याचा प्रयत्न असतो, आणि नंतर त्याला जाणल्यावर पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न असतो. तर अशा पद्धतीने त्या पूर्ण चिदात्म्यामध्ये अखंड विश्रांती दे. मग नंतर केवळ एका ठिकाणी बसून समाधीचा अनुभव न घेता प्रत्येक क्रिया कर्म करत असतानाही तो समाधीचा अखंड अनुभव घेता येतो. कसा तो घे असं ते म्हणतात. त्या स्थितीमध्ये राहून ज्या सर्वात्म भावरूपी अहंकाराचा अभ्यास दशेत अवलंब केला त्याचाही पूर्णपणे त्याग कर. म्हणजे हा सगळा अभ्यास करत असताना हा अभ्यास मी केला त्याचाही पूर्णपणे त्याग. मी कुठेही शिल्लक राहायला. क्षुद्र लौकिक अहंकाराचा त्याग करण्यासाठी प्रथम मी सर्वात्मा आहे या व्यापक अहंकाराचा आश्रय करावा लागतो. मी सर्वात्मक आहे, मी सर्वात्मा आहे असे ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मग आपण एका शरीरापुरता जो मी वापरतो तो मी मोठा होतो. आणि मी सर्वात्मक आहे, मी सर्वात्मा आहे, सगळ्यांमध्ये मीच आहे हा भाव निर्माण. परंतु शुद्ध चिन्मात्र आणि पूर्ण अशा आत्मदर्शनानंतर त्या सर्वात्म भावांच्या अहंकाराचाही सहज त्याग होत असतो. त्याकरता अन्य साधनांचा अभ्यास करावा लागत नाही. ज्या वेळेला सर्वात्म भाव आपला आपण विकसित करतो आणि ज्या वेळेला शुद्ध चिन्मात्र आत्मदर्शन होतं त्यावेळेला तो सर्वात्मक भाव जो असतो, सर्वात्मक भावाचा जो अहंकार आपण निर्माण केलेला असतो तोही त्या ठिकाणी नाहीसा होत जातो. त्याला वेगळं काही साधन करावं लागत नाही. पुढे वसिष्ठ ऋषी म्हणतात की राम अशा रीतीने प्राणस्पंदन, कल्पना, काल, प्रकाश, अहंकार, वासना करणारा विषय, इंद्रिय, अहंकार इत्यादिकांचं निर्मूलन करून तो आकाशाप्रमाणे सौम्य, निर्मल, विक्षेपरहित आणि अखंड ब्रह्मात्मैक्य बुद्धी झालास. म्हणजे तू परमार्थ रूप झालास, कृतकृत्य झालास असं समजून लोक तुला उच्च मानून लागतील. एवढं काय करायचं? राम जो बुद्धिमान पुरुष
या हृदयातून सर्व विक्षेपांना कारणीभूत होणाऱ्या अभिमानाचा त्याग करून आत्मनिष्ठ होतो, तो मुक्त आहे, तोच परमेश्वर आहे. अध्यात्म ज्ञाननिष्ठेमुळे ज्याच्या हृदयातील अहंकाराची सर्व आस्था सुटली, तो समाधीमध्ये स्थित असतो. कर्म करो अथवा ना करो, तो सदा मुक्तच असतो. ज्याच्या हृदयातली अहंकाराची आस्था सुटली, तो मुक्त आहे. ज्याचं चित्त वासना रहित झालंय, त्याला नैष्कर्म्य कर्म, समाधी, जप वगैरे काहीही करण्याचं कारण उरत नाही. त्यापासून त्याला काहीही प्राप्त होत नाही. त्या अखिल वासनांचा त्याग करून जोपर्यंत मनुष्याने मुनिवृत्ती धारण केली, तोपर्यंत नाही कृतकृत्य होण्याची गोष्ट सुद्धा बोलली. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की ज्यांचं चित्त वासना रहित झाले, त्यांना निष्कर्म कर्म, समाधी, जप आदी उपचार करण्याची गरज पडत नाही. पण ज्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वासना आहेत, काही अंशात्मक आहेत, त्यांनी मात्र कुठलंही कर्म सोडू नये. देवाची पूजा ही जप करतो, देवाची पूजा नाही केली तरी चालेल. मी साधना करतोय, मी जप कशाला करतो? साधना केली पाहिजे, जपही केला पाहिजे, देवाची पूजाही केली पाहिजे, शुद्ध कर्मही केलं पाहिजे. कारण त्याला ब्रह्मतत्व आहे आणि ब्रह्मतत्व नुसतं एवढ्या एवढ्या गोष्टींनी मिळणार नाही. अनेक प्रकारांनी त्याला प्रयत्न करावे लागतात. जसं माणसाचं व्यक्तिमत्व एकच गुण जर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढत गेला तर ते सर्वांगाने संपन्न होईल का? नाही. त्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गुण ज्या वेळेला असतात त्यावेळेला ते व्यक्तिमत्व संपन्न आहे. बरोबर आहे? तसंच आहे की ब्रह्मज्ञान हवं आहे ते केवळ एका गोष्टीमध्ये होणार, त्याला सर्व प्रकारची साधनं आपल्याला करावी लागतात. ज्यांना यथार्थ ब्रह्मदर्शन झालेलं आहे असे तत्वज्ञ महात्मे या जगात अत्यंत दुर्लभ आहे असं ते म्हणतात. त्या काळात वायूच्या लहरीमुळे पर्वत कंपित होत नाही, त्याप्रमाणे विषयांच्या तृष्णेमुळे ज्ञानांचं चित्त चलित होत नाही, की भोगांच्या दर्शनामुळे ज्ञानांचं चित्त चंचल होत नाही. आपण शुकमुनींची कथा अगदी सुरुवातीला पाहिली, पूर्ण ज्ञानी आहे, नितर आहे, त्यामुळे कितीही भोग त्यांच्या जवळ ठेवले तरी त्यांचं चित्त विचलित झाले किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली तरी त्यांचं चित्त हलत नाही. तत्वज्ञानाच्या ठिकाणी दृढ वैराग्य बांधलेलं असतं आणि त्याच्या चित्तातील सर्व भोगवासना क्षीण झालेल्या असतात. त्रिभुवनाच्या राजाचा त्याने उपभोग घेतला तरी मेघ आकाशाला लिप्त करू शकत नाही, त्याप्रमाणे त्याचे चित्त त्या भोगामध्ये आसक्त होत नाही. याच अनुषंगाने आत्मज्ञानाचा अभ्यास करीत असताना आत्मरंगामध्ये रंगून गेलेल्या देवगुरु बृहस्पतींच्या पुत्राचा कचाचा अनुभव वशिष्ठ ऋषी रामांना सांगतो. कचाची बुद्धी आत्मज्ञानामध्ये इतकी रंगून गेली होती की त्याला जिकडे तिकडे आत्मतत्वापासून दुसरं काहीच दिसत नाही. कचाची श्रीराम म्हणतात की ब्रह्मण पूर्वोपासनेमुळे ब्रह्मदेव पदापर्यंत जाऊन पोहोचलेलं मन आद्य सर्गा वाचून इतर सर्गात क्रमाक्रमाने नवरूप बनून चतुर्विध भूतग्राम युक्त जग कसं उत्पन्न करतो. त्यावरती वशिष्ठ ऋषी म्हणतात की रामचंद्रा, नारायणाच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेले पहिले बालक आपल्या पद्मशय्येवरून उठून ब्रह्मा असा उच्चार करू लागते, म्हणून त्याला ब्रह्मदेव हे नामाभिमान प्राप्त झाले. तो ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव मनाने चतुर्मुखादी
आकार धारण करतो. आपल्या मनानेच तो म्हणतो की मला 4 मुख हवी. 4 मुख त्याला म्हणतात. तदनंतर संकल्पनाने सर्व रूपी कार्य करतो. त्याने प्रथम तेजाचा संकल्प करून महान दैदिप्यमान तेज निर्माण केले. ते तेज दिगंतरात सर्वत्र पसरले. त्या तेजामध्ये ब्रह्मदेवाने तेजोमय दुसऱ्या शरीराचा संकल्प केला. तोच दिवाकर म्हणजे सूर्य. सूर्याला उत्पन्न केल्यानंतर मरीचाने प्रजापतीचा सर्व करण्यास त्याने प्रारंभ केला. आदित्य निर्माण केल्यानंतर जे तेज शिल्लक राहिले त्याचे ब्रह्मदेवाने 9 विभाग केले आणि यांनाच मरीचाने प्रजापती असं म्हणतात. पुढे या प्रजापतींनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. तो सर्वजण सत्य संकल्प असल्यामुळे त्या प्रजापतींनी जे जे मनामध्ये आणलं ते त्यांच्या पुढे तात्काळ तयार होत असे. त्यांनी देव, दानव, मानव, पशु, पक्षी इत्यादी नानाविध भूतगणांना निर्माण केले. त्यानंतर मैथुन सृष्टीला प्रारंभ झाला आणि त्यातून निरनिराळ्या प्रकारची सृष्टी निर्माण होऊ लागली. नंतर वेदांचं स्मरण करून त्याने यज्ञाधिकांचा क्रम सुरू केला. राम म्हणूनच ब्रह्मदेवाचं रूप धारण करून भूतगणांनी भरलेली सृष्टी उत्पन्न करतो. ब्रह्मदेव किंवा मन सोडते आणि तेच मनाने पुढचा सगळी सृष्टी निर्माण करतात. ही सृष्टी समुद्र, पर्वत, वृक्ष वगैरेंनी भरलेली, लोकालोकरूपी मेरू, भूपृष्ठ इत्यादींनी जटिल झालेली, सुख दुःख, जन्म मरण इत्यादिकांचा अनुभव घेणारी, राग द्वेषमय असल्यामुळे उद्विग्न आणि गुणत्रयात्मक अशी आहे.